नमस्कार. कुक विथ दक्षता या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात गोड पदार्थानेच झाली पाहिजे, म्हणून आज आपण बनवणार आहोत सणासाठी स्पेशल बासुंदी. बासुंदी बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे 1 लिटर फुल फॅट दूध, थोडेसे काजू, बदाम, वेलची, 5 चमचे साखर आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. सर्वात आधी आपण इथे एक पसरट पॅन घेणार आहोत. त्यात थोडंसं पाणी घालून नंतर त्यात दूध ओतून गरम करत ठेवणार आहोत. पसरट पॅन वापरल्यामुळे बासुंदी पटकन आणि छान घट्ट तयार होते. दुधाला उकळी येईपर्यंत मध्यम आचेवर ठेवायचं आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं. एक महत्त्वाची टीप, दूध तळाला लागू नये म्हणून सतत हलवत राहायचं. आता आपण 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेऊन थोड्या दुधात त्याची गाठी न राहतील अशी स्मूथ पेस्ट करून घेणार आहोत. आता ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट हळूहळू दुधात घालायची आणि सतत हलवत राहायचं. कॉर्नफ्लॉवर जास्त घालू नका, नाहीतर बासुंदी खूप जाड होईल. 1 लिटरसाठी 1 टेबलस्पून हे प्रमाण बरोबर आहे. आता दूध हळूहळू आटायला लागेल. कडेला लागलेली साय परत दुधात मिक्स करायची. साधारण 25 ते 30 मिनिटं दूध आटवल्यावर ते छान घट्ट होईल. आता यात साखर घालायची आणि मिक्स करून अजून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त ठेवू शकता. आता यात सुकामेवा घालायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा वापरू शकता. इथे मी काजू आणि बदाम वापरले आहेत.
आता यात वेलची पावडर घालू आणि चांगलं मिक्स करून घेऊ. गॅस बंद केल्यानंतर बासुंदी थोडी थंड झाली की अजून घट्ट होते. आपली मस्त सणासाठी परफेक्ट अशी बासुंदी तयार आहे. थंड करून सर्व केली तर अजून छान लागते. तुम्ही पण ही बासुंदी नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा चॅनल माझा नाही, आपला आहे. आता तयार झालेली बासुंदी एका बाउलमध्ये घालून सर्व करूया आणि वरून सुकामेवा घालून सजवूया. तयार आहे आपली गुढीपाडवा स्पेशल बासुंदी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचं आयुष्य बासुंदीसारखं गोड आणि आनंदाने भरलेलं राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू.